Okay, welcome all of you once again to Monday's online free spoken English class. That is Ahilya Utsav 2025. And I am Professor Sanket Gandhi. I welcome you in today's fifth week of this particular educational event. Yes, so welcome all of you. Come on the screen, everyone. Like Pratiksha is there. Very good. Pratiksha, nice to see you. Pooja. Hi. Then Sana Sheikh is there. After that, Swati. Okay. Then Amrita. After that, Naneshwari, Sarla. Okay, many people are there. I just want you to come on the screen. जर तुम्ही स्क्रीन ऑन केली so that I can connect you, and that is the only purpose of this class because it is live. लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही जर लाईव्ह नसताल तर काहीच उपयोग नाही. सो अटेंड इट ऍक्टिव्हली, नॉट पॅसिव्हली. ओके. त्यामुळे तुमचं स्क्रीन असणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. प्लीज एव्हरीबडी, आय रिक्वेस्ट, लेट मी चेक. Okay, Pratiksha's camera is on, Swati and Pooja. Except these three, others are still behind the camera. Okay, Swati Jadhav is there. Okay, then Dhaneshwari. सगळ्यांचे नावं घ्यावं लागतात मला या. त्याशिवाय पुढे येत नाही तुम्ही. ओके, ठीक आहे. विद्या इज देअर, विद्या राशीनकर, देन अमृता. ओके, बाकीच्यांनी प्लीज स्क्रीन ऑन करा, म्हणजे दरवेळेस सांगायला लावू नका प्लीज, बिकॉज इट इज ओनली 1 hour क्लास अँड इट इज रिअली लेस. Okay, I wish I would have taken it for 2 hours, but I don't know how it will happen. Let's see. In future, surely we will try to increase the time also, depending on your and your activity and your schedule. Okay? Chalo. So without any delay, first question to everyone. How are you? I I am am good, fine. sir. I am good. That's nice. You are changing your responses. That is really nice to know. Okay, so if you ask me, I'm very excited because it is fifth time we are interacting live and there are many more weeks to come. So let's continue with the revision first. We have taken, I guess, present tense WH questions in the last week. Am I right? Yes, Pooja has raised hand. Pooja Salunke. Yes, Pooja, have to be one. I'm Yes. I'm making 15 sentence why questions. ओके, वेरी नाइस. सो डब्ल्यू एच क्वेश्चंस के आपके 15 एग्जाम्पल्स आपने बनाए हैं, आपको कहना है. Yes, sir. ओके, तो आपको क्या कहना था कि मैंने बनाए हैं. तो आपको बोलना पड़ेगा सर आई मेड 15 सेंटेंसेस, जो कि अभी तक हमारा हुआ नहीं है पास्ट टेंस, बट फिर भी बता रहा हूं कि अगर आपको ऐसा कहना है कि मैंने 15 सेंटेंसेस डब्ल्यू एच क्वेश्चन के फॉर्मेट में बनाए हैं, तो आप कहोगे सर आई मेड 15 सेंटेंसेस. यहाँ पे मेड क्यों यूज किया है? बिकॉज भूतकाल Past tense. किया है. मग मेड हा V2 है. मेक V1, मेड V2. सो सिंपल पास्ट जब हम सीखेंगे तब हमें डिटेल में उसे देखना है. अभी क्या बोलेंगे हम? सिर्फ सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सो आई सब्जेक्ट, आई मेड 15 sentences of WH format. Very nice, Pooja. We will start with that. And another people who are in a row, please raise your hand so that I can ask you as well. कारण हा क्लास लाईव्ह आहे. रिव्हिजन सुरुवातीला आपण एक 5 ते 10 मिनिटात करणार आहे. त्याच्यानंतर आजचा जो टॉपिक आहे तो महत्वाचा टॉपिक आपण पाहणार आहे, आणि मग बाकीच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, चलो. सो स्टार्टिंग फ्रॉम पूजा साळुंखे, प्लीज. He is he policeman? Why is he policeman? Why isn't he policeman? ओके, सो One sentence. क्वेश्चंस. वेट, 3 क्वेश्चंस पूजानी बनवलेले तिथे. पहिला बेसिक स्टेटमेंट अफर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, इज ही पोलिसमॅन? तो Yes. पोलीस आहे का? ओके, त्याचं उत्तर काय येईल पूजा? Yes. He is policeman. व्हेरी गुड. त्याचं उत्तर हो दिलंय तिने. येस, ही इज पोलिसमॅन, किंवा ही इज अ पोलिसमॅन. अ पण लावलेली ते, कारण एकाबद्दल बोलतोय आपण. ठीक आहे, नाईस. दुसरा क्वेश्चन होता तुझा WH. वाय इज ही पोलिसमॅन? तो पोलीस का आहे? Hello. हा, उत्तर सांगा. Yeah. Yes. He is policeman. नाही नाही, लक्ष द्या. तुमच्याकडे डिस्टर्बन्स आहे का? आजूबाजूला कोणी बोलतंय का? Yes, sir.
हा, मग त्यांना शांत बसवा, म्यूट करा पहिले, मग आपण बोलूया परत. चलो, लेट्स कंटिन्यू विथ अनदर पार्टिसिपंट. हा, नेक्स्ट कोण आहे अजून ज्यांनी होमवर्क केलाय? आयडियली सगळ्यांनीच केलं पाहिजे, परंतु हा ठीक आहे, स्वाती इज देअर. ओके, स्वाती शेवटे, व्हेरी नाईस. चलो स्वाती, which sentences did you prepare? WH sentences. I made WH sentences Okay, with formula WH plus HV plus S plus O and WH plus HV plus not plus S plus VO. okay, Positive and negative questions. very Why nice. am I good teacher? Why am not I good teacher? Why is he cool professor? Why is not he cool professor? Why is she beautiful woman? Why is not she beautiful woman? When is he rich person? When is he not poor person? Why are we intelligent peoples? Why are not we intelligent peoples? हा, Why आता are इथे they? जस्ट मिनिट स्वाती, पीपल्स म्हणायची गरज नाहीये, बिकॉज पीपल ऑलरेडी प्लुरल आहे. त्यामुळं पर्सन असेल तर पर्सनचं पीपल होतं. पीपलला Okay. एस कधी लागतो? ज्यावेळेस पॉझिटिव्ह केसमध्ये एखादं वाक्य असतं, जसं पीपल्स प्रॉपर्टी, पीपल्स Okay. कोऑपरेटिव्ह बँक. मग इथे जो एस आहे तो अपॉस्ट्रॉफी एस आहे. पीईओ पीएलई, पीपलचं स्पेलिंग आणि अपॉस्ट्रॉफी एस, म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो च, लोकांची. तो च जो आहे ना तो पीपल्स होईल. तर इथे तू जे आता अनाऊन्स करते तो तसा प्लुरल मधला आहे, त्यामुळे त्याला एस तसं लावायचं नाहीये. ठीक आहे. Okay, I correct that. Why are we intelligent people? Why are not we intelligent people? Why are they good listeners? Why are not they good listeners? Why is it very dark? Why isn't it very dark? Why are you very strong? Why are not you very strong? When am I good sister? And when am I not good sister? सर इतकंच बनवलंय. ओके फाईन. आता हे तर तुम्ही क्वेश्चन्स केलेत, व्हेरी नाईस. यू अंडरस्टूड हाऊ टू मेक क्वेश्चन्स, राईट? नाव यू कॅन ऑल्सो गिव्ह सम ऑफ देम आन्सर्स ॲज वेल. तर काहीचे आन्सर पण तुम्ही देऊ शकता इफ यू वॉन्ट. डू यू हॅव आन्सर्स राईट नाव? नाही सर, मी नाहीत लिहिले. हा, म्हणूनच तुम्हाला विचारलंय मी. चलो, आता एक एक्झाम्पल घेऊया, त्याचा आन्सर द्या तुम्ही. ओके. When am I good teacher? When am I good Sorry, teacher? when नाही, सॉरी. Why am I good teacher आहे? ओके, वाय एम आय गुड टीचर म्हणजे मी चांगला शिक्षक का आहे, असं तुम्हाला प्रश्न करायचा आहे स्वतःला. आता तुम्ही उत्तर द्या, सांगा. येस. Because I teach very strongly. Okay, strongly it means sincerely is okay. Strongly is not. Passionately is okay. Strongly Okay. हा चांगला नाही वाटत ऐकायला. ठीक आहे, दो इट इज ऍडवर्ब अगेन, बट तरी पण ते सुटेबल नाही होत आहे. सो बिकॉज आय टीच पॅशनेटली, आय टीच यू कॅन से पोलाइटली, हम्बली, थरोली, असे विशेषण, असे आपल्याला ऍडवर्ब क्रिया विशेषण तिथे लावावं लागतील. Okay. गुड, चांगला प्रयत्न. Thank you. ओके. ज्याचा बॅकग्राऊंड मध्ये नॉईज आहे प्लीज म्यूट करा, रिक्वेस्ट वन्स अगेन. कारण की शिवानी बनसोड, माईक म्यूट नाहीये त्यामुळे आवाज येतोय. शिवानी बनसोड, तर प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या, माईक अनम्यूट नका करू जोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाहीये तोपर्यंत. ठीक आहे. चलो, व्हेरी गुड शिवानी, यू रिॲक्टेड वेल अँड यू म्युटेड युअर सेल्फ. ओके. होऊ शकतं असं कधी कधी, घरामध्ये वातावरण थोडे जबाबदारी असतात त्यामुळे तुमच्याकडून असं होतं. बट आय रिक्वेस्ट 1 तास स्वतःसाठी पर्टिक्युलर द्या. चालता बोलता नका करू काही. ठीक आहे, विशेष वेळ द्या. ठीक आहे. चलो, सो स्वाती हॅज डन इट वेल. अँड एनीबडी एल्स हू प्रिपेअर्ड सम सेंटेन्सेस, हू प्रॅक्टिस्ड? इज एनीवन? Sir, I have a question. प्लीज आस्क. जस्ट रेज हँड फर्स्ट सो दॅट आय कॅन पॉइंट आउट. मला हँड रेज केलं तर तुम्ही पॉपअप समोर येतं माझ्या, आणि मला शोधायची गरज नाही पडत तुम्हाला. प्लीज रेज युअर हँड प्लीज. लेट मी चेक. ओके, स्वाती जाधव, you have question. Yes, Swati. No, I have not question, sir. I Uh, don't have question.
I don't have questions. आय हॅव नॉट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा मग आय हॅव नो क्वेश्चन म्हटलं तर चाललं असतं. छोटस Okay, बदल sir. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही इतकी छान भाजी बनवता, आता सगळे महिला आहेत म्हणून सांगतो, परंतु मीठ कमी झालं तर किती फरक पडतो? खूप फरक पडतो. फरक पडतो. तसंच आता तुम्ही जे वाक्य बोलले, आय हॅव नॉट क्वेश्चन, तर हे ज्याला समजते त्याला ग्रामॅटिकल एरर कळणार. बट आय हॅव नो क्वेश्चन हे स्टाईल वाटेल, छान वाटेल. ते फक्त काय केलंय, Okay, sir. नो केलंय, बाकी सगळं सेम होतं. ओके, Okay, sir. चलो. सो प्लीज, you did not have any question, it's okay. Then please tell me anybody who had raised question. तुमचं नाव सांगा प्लीज, आणि तुमचं माईक. My name is Naneshwari. मिस ज्ञानेश्वरी, लेट मी चेक वेअर आर यू. तुम्ही कुठे आहात हे मला शोधावं लागेल, 2च मिनिटं. ज्ञानेश्वरी, ओके, यस, ज्ञानेश्वरी इज हिअर. अँड तुमचा कॅमेरा ऑन आहे त्यामुळे तुम्ही मला पटकन सापडले. बट वाय डिड नॉट यू रेज युअर हँड? Sir, I डोंट नो. अ, फाईन. मला तुम्हाला माहित मागच्या नाहीये. वेळेस सांगितलं होतं मी, बघा तुमच्या स्क्रीनला सेंटरला बघा, मोबाईलवर असेल तर तुम्हाला एक ऑप्शन आहे रेज हँड म्हणून, बघा चेक करून ठेवा, पुढच्या वेळेस तुम्हाला कामाला येईल. ठीक आहे, त्याच्याने काय होतं, सोपं जाईल मला. चलो, एनिवेज, ज्ञानेश्वरी, आय फाउंड यू सो आय कॅन टॉक टू यू. टेल मी व्हॉट इज Sir, युअर. why he is beautiful girl and why is he beautiful girl? यातला डिफरन्स मला समजत नाहीये. समजणारच नाही ना, कारण तुम्ही हीच शी केलं पाहिजे होतं ना. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता एखाद्या मुलाला विचारलं वाय ही इज ब्युटिफुल, तो म्हणेल मला क्वेश्चनच नाही कळाला नक्की. वाय शी इज मग ब्युटिफुल जर विचार विचारलं, why why तुम्ही she is क्वेश्चन विचारलं ना एखाद्या beautiful. मुलाला वाय शी इज ब्युटिफुल, तो 100 कारण देईल मग. ओके. चलो, जोक्स अपार्ट, सॉरी सांगायचं सर. काय, चुकून तुम्ही हीच्या ऐवजी शी करायला पाहिजे हो मग. हो हो. हा. दुसरं गोष्ट असं की तुम्ही आता ग्रामॅटिकल जे विचारलं, की पहिले इज घेतलं आणि नंतर इज घेतलं तर काय फरक पडतो, राईट? हो. ओके, तर तसा फरक काहीच पडणार नाही. इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये लक्षात घ्या, जोपर्यंत वाक्याचा अर्थ बदलत नाही तोपर्यंत सगळं बरोबर चालू आहे. मग या वाक्याचा अर्थ बदलत नाहीये, फक्त ग्रामॅटिकल रूल प्रमाणे आपल्याला काय दिलंय फॉर्मॅट, किंवा समजण्यासाठी सोपं काय आहे, बेसिक क्वेश्चनची सुरुवात कशाने होते आपण ऑलरेडी शिकलोय बघा. एनी एनी टेन्स, इंग्लिशमध्ये 12 टेन्सेस आहेत. तर एनी टेन्स असो, कोणताही काळ असो, त्यामध्ये प्रश्न बनवायचा असेल तर आपण एक शॉर्टकट त्याला ट्रिक वापरलेली, काय आहे ती, की वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आलं त्या काळातलं तर क्वेश्चन ड्राफ्ट होतो. एम आय राईट? आता मी येस विचारला सर. क्वेश्चन बघा, एम आय राईट, बरोबर आहे. मग वाय एम आय राईट, फक्त वाय ऍड केलंय, एम आय राईट तसंच ठेवलंय, म्हणजेच त्याला फक्त वाय जोडलंय, मग डब्ल्यू एच क्वेश्चन झाला. आता तुम्ही काय केलंय, एम आय राईट हे बरोबर बोलले, पण वाय आय एम राईट. आता तुम्ही डब्ल्यू एच क्वेश्चन करताना काय केलं, वाय आय एम राईट केलं, तर हेही चालेल. बट सोपं सोपं काय आहे, एम आय राईटच्या आधी वाय जोडा. ओके, तुमचा क्वेश्चन काय होता, इज शी ब्युटिफुल, बरोबर आहे, ती सुंदर आहे का, पहिला क्वेश्चन आहे का. मग आता तुम्हाला कळलं आहे, मग तुम्ही म्हणताल ती का आहे, मग वाय इज ही ब्युटिफुल, दुसरं काहीच बदल केला नाही. वाय इज शी ब्युटिफुल, फक्त काय केलं आपण, इज तिथेच ठेवलं जे हेल्पिंग वर्बला सुटेबल होतं. मग बेसिक क्वेश्चनची सुरुवात जशी होते तसंच ऍडव्हान्स क्वेश्चन म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चनला पण आपण तोच फॉर्मॅट ठेवतोय, आणि बदल त्याच्यात काहीच नाही. तुम्ही नंतर जरी वापरलं तरी खूप काही बदल होणार नाही, कोणीही तुम्हाला चुकीचं म्हणणार नाही, डोंट वरी. ठीक आहे, समजलंय? येस सर. व्हेरी गुड. एनी अदर क्वेश्चन्स? पूजा हॅज रेस्ड हँड अगेन, स्वाती हॅज रेस्ड हँड. तुमचे हात वर आहेत, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारा, अदरवाईज हात खाली घेऊ शकता. Yes, sir, I have question. ओके, स्वाती. I made some questions. Sorry, I made some sentences. Okay, Swati, you made some sentences. Fine. I will come to you. Let me talk with Swati. अच्छा, सो दोघांचं नाव स्वातीच आहे का? स्वाती शेवटे पहिले, बोला. Okay. Yes. Sir, I want to question on where Okay. WH. I can't meet them. You can't make it. I can't make it. हा, आय कांट मेड नाही होणार, आय कुडंट मेक मी. Make them. ठीक आहे, हरकत नाही. बट वाय, म्हणजे वेअरचं क्वेश्चन वापरायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, लक्षात घ्या. वाय इज शी ब्युटिफुल, वेअर इज शी ब्युटिफुल, ती कुठे सुंदर आहे, तिच्यापेक्षा तर मी सुंदर आहे, असं म्हणतात की नाही सगळे महिला.
बरोबर आहे की नाही? सो वेअरचा अर्थ इथे वेगळ्या अर्थाने होतो. ओके, वेअर इज शी ब्युटिफुल, ती कुठे सुंदर आहे. आलं लक्षात? मग वेअर म्हणजे इथे फक्त सापडण्याची गोष्ट नाहीये, तो वेगळ्या मी कॉन्टेक्स्ट. तोच अर्थ घेतला त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की कसं बनवायचं. काही हरकत नाही, कॉन्टेक्स्ट नुसार आपण शक्यतो वापरतो वाक्य, त्याचा ओके. ओव्हरऑल भाव काय आहे वाक्याचा. ठीक आहे. आणि हेच वेअर डू यू कम फ्रॉम किंवा वेअर आर यू फ्रॉम, मग तू हा. कुठून, हा पण एक क्वेश्चन होतो WH मध्ये. ओके, चलो थँक्यू दॅट्स सर. गुड. येस, एनीबडी एल्स, एनी क्वेश्चन्स? Else, we can go with Swati Jadhav's sentences and then with the next topic of today's important topic. Chalo. So, Swati Jadhav, over to you. Okay, sir. Am I good teacher? Yes, I am good teacher. Am not good teacher? No, I am good teacher. Wait. Why? Am not, म्हणजे मला नाही कळालं. Am I Uh, not असं म्हणायचंय का? am I am sorry. Am I not good teacher? No, I am good teacher. Why am I a good teacher? Because I like teacher fashion and हा, because I I join like, I like teacher fashion. teacher पेश आवडतो. fashion. टीचर And फॅशन असं नाही होणार. तुला मराठीत उत्तर काय आहे तुझं? शिक्षकी पेश आवडतो. हा, टीचर फॅशन हा वेगळा अर्थ होईल मग. काय ठीक आहे. होईल सर तिथे वर्ड्स काय येईल? आय लाईक टीचर्स प्रोफेशन, आय लाईक टीचिंग प्रोफेशन. प्रोफेशन. Okay, sir. And because I joined Global Vision Academy, so uh, I am good teacher. Okay, is that so really? Yes, sir. Wow, so kind of you. Thank you so much for your appreciation. Very nice. Second number question. I am seller. Yes, I am seller. Am I not seller? No, I am seller. Why I am seller? Because I am poor person. Uh, and I will become for rich person. So I am seller. हा हा हा. इथे तुम्ही आता 2-3 वाक्य वापरलेत. एक्झॅक्टली काय म्हणायचं तुम्हाला मराठीत सांगा. अ, मी एक गरीब व्यक्ती आहे त्याच्यामुळे मी विक्रेत्याचं काम करते मला श्रीमंत होण्यासाठी किंवा बनण्यासाठी. ओके, मग आय वॉन्ट टू बिकम रिच, दॅट्स वाय आय एम सेलर, और दॅट्स वाय आय वॉन्ट एम येईल का बिझनेस पर्सन. विलच्या ऐवजी वॉन्ट येईल ना सर? हा, विल म्हणजे मग बनेल होईल ना. मग तुम्हाला म्हणायचंय मला मी आय वॉन्ट टू बिकम, राईट. अँड आय ओके विल सर. बिकम हा वेगळा होईल थोडासा. मी बनेल आणि मला बनायचंय, हा फरक आहे थोडासा. ठीक आहे. I want to. आय वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल पर्सन, आय वॉन्ट टू बिकम रिच पर्सन, असं तुम्हाला म्हणता येईल. अँड आय विल बिकम म्हणजे याच्यामध्ये काय होतं, प्रॉबॅबिलिटी थोडी कमी झाली. म्हणजे भविष्य काळात आहे ना, मी बनेल. मग तो कसा येस बनेल, सर. काय बनेल, काय माहिती नाही, फक्त अंदाज व्यक्त केलाय. अँड आय वॉन्ट टू बिकम याचा अर्थ थोडंसं त्याच्यामध्ये कमिटमेंट आहे, मला बनायचं आहे. ओके, ओके सर. नेक्स्ट. आणि तुम्ही बिकेम बिकेम वापरलं होतं चुकून, तर बिकेम नाहीये, दॅट इज बिकम. बिकम. बिकेमला मग काय होईल, बिकम. भूतकाळात होईल ते वाक्य. सॉरी सर. ऍक्च्युली आय राईट बिकम बट आय प्रोनाउन्स बिकेम. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. Okay. Are you a very beautiful girl in all my friends? Uh, why are you very beautiful girl in all my friends? And आता इन ऑलच्या तिथे अमंग असं पण चालेल, अमंग च्या मध्ये. okay, sir. Uh, why are you funny girl in our class? Yes, tell me the answer, Swati. Why are you funny girl in this class? Uh, because I tell some jokes in the class. Absolutely correct answer. Because I tell some jokes. I am, you can say, happy person. I am jolly person. Very Yes. nice. तसा फनीचा अर्थ वेगळा होतो. ना. कोणाचा तरी आवाज येतोय. पल्लवी गांधी, माईक कडे लक्ष द्या प्लीज. हा, माईक अनम्यूट झाला ना, मला बाकीच्यांचा आवाज यायला लागतो, तर थोडस लक्ष द्या प्लीज, आय रिक्वेस्ट. ओके, सो स्वाती, यू कॅन से आय एम ह्युमरस पर्सन. ह्युमरस हा चांगला वर्ड आहे. फनी हा थोडासा वेगळ्या अर्थाने घेतला जातो. Humorous means, sir. ह्युमरस म्हणजे विनोदी व्यक्तिमत्व. Okay. ओके, जॉली हे पण पॉझिटिव्ह वर्ड आहे, ह्युमरस आहे. त्यानंतर त्याला आपण अजून काय म्हणू शकतो, जॉयफुल पण आहे. म्हणजे एखाद्याबद्दल विशेषण सांगतोय आपण ना. ओके, Okay, sir. तर फनी हा थोडासा क्रिटिसाइज कडे जातो थोडा. ओके,
Okay, sir. चलो, nice. That's it, sir. That's it. Very good, Swati. Thank you for sharing your sentences. And anybody else? Any homework? Any preparation you made for this class? कारण प्रत्येक क्लासला नवीन टॉपिक आपण काही ना काही घेतोय, रिवाइज करतोय. तुमची जबाबदारी आहे की लास्ट वीक मध्ये जे झालंय ते गो थ्रू करणे, त्याच्यावर एक्झाम्पल्स, त्याच्यावर नवीन नवीन काहीतरी ट्राय करणे, जेणेकरून जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता. ओके. सो प्लीज यावेळेस नसेल केले तर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच तुम्हाला पूर्ण वीक प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. बिकॉज इट्स अ लँग्वेज अँड लँग्वेज नीड्स लॉट ऑफ प्रॅक्टिस. दॅट्स इट. ओके. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम परफेक्ट, यू हॅव टू हॅव गुड अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस. चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस समजून घेऊन करणं तुमचं कर्तव्य आहे. चलो, सो लेट्स कंटिन्यू विथ दिस क्लास अँड we will go ahead. I will share the screen for you all so that you could see what I'm going to share. Just let me know once it is visible to you. Yes, is it visible, everybody? Can you see? Yes, visible, sir. Yes, sir. Thank you so much for your reply. Yes. Why do I ask? Because it's, you can say, sometimes internet issue. कभी कभी ऐसा हो जाता है कि मैं शुरू कर देता हूँ, मेरे तरफ से तो कोई प्रॉब्लम नहीं आ रही, बट आपके एंड पे इंटरनेट स्लो हो जाता है, तो आपको स्क्रीन ही दिखती नहीं है, मैं सिर्फ बात कर रहा हूँ. तो फिर ऐसा भी नहीं होना चाहिए. सो इंटरनेट कभी कभी स्टेबल नहीं होता है, तो ये पूछना पड़ता है. और दूसरी बात ये भी होती है कि कितने लोग अलर्ट, ये भी समझता है. ठीक है. चलो, ठीक है. लेट्स कंटिन्यू. सो यहाँ पे हमने लास्ट टाइम देखो टॉपिक लिया था, जस्ट ओवरलुक करेंगे विद इन 2 मिनट्स. प्रेजेंट टेंस हेल्पिंग वर्ब हमने लिया था, पॉजिटिव एंड नेगेटिव. तो जिसमें मैंने बताया था कि हेल्पिंग वर्ब से शुरुआत अगर करते हैं तो क्वेश्चन ड्राफ्ट करते हैं हम, क्वेश्चन हो जाता है यानी उसका. ठीक है. तो ये सिर्फ सिंपल प्रेजेंट की बात नहीं है, कोई भी टेंस हो इंग्लिश में तो सबके लिए वही रूल रहेगा. ठीक है. यहाँ तक क्लियर? कोई कंफ्यूजन? No, sir. ओके. सो लेट्स कंटिन्यू. तो आगे जाएंगे. अभी मैं यहाँ पर आपके लिए मार्क कर लेता हूँ ताकि आपको क्लियरली मुझे एक्सप्लेन करते आएगा. तो पॉजिटिव क्वेश्चन, नेगेटिव क्वेश्चन, जिसका हमने अभी WH क्वेश्चन का प्रैक्टिस किया है. सो आई अप्रिशिएट जिन्होंने होमवर्क किया है. वेरी गुड. कीप इट अप एंड डू इट नेक्स्ट टाइम ऑल्सो. तो ये WH क्वेश्चन का हमने प्रैक्टिस किया था. ठीक है. अभी हम जा रहे हैं उसके आगे के टॉपिक पर. तो वो है यूज ऑफ दिस, दीज, दैट एंड दोज. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं या चार मध्ये कसं वापरायचं, खूप महत्वाचं आहे. परंतु काही वेळेस कन्फ्युजन होतं, कळत नाही कुठे काय वापरलं पाहिजे. तर सिंग्युलर आणि प्लुरल असे दोन कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल मीन्स अनेक वचन. ठीक आहे. तर बेसिक जरी असलं तरी मला काही ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. सो दिस, काही जण याचा उच्चार दीच करतात. ओके. सो दिस आहे, तो एस चा उच्चार आहे. दिस. दिस म्हणजे मराठीत हा, ही, हे. ठीक आहे. आता जवळ असलेल्या एका वस्तूसाठी, म्हणजे एक वस्तू किंवा एका वस्तूसाठी, फॉर एक्झाम्पल दिस इज दी कॅमेरा. मी ज्याच्यावर बोट ठेवतोय, दिस इज दी वेब कॅमेरा. आता माझ्या जवळ आहे ना, मी त्याला टच करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणू शकता दिस इज द मोबाईल फोन, दिस इज द पेन, दिस इज द पेन्सिल. मग जिथे तुमचं टच आहे, जिथे फिजिकली तुम्ही टच करू शकता, जे तुमच्या रिच मध्ये आहे, त्याला आपण दिस वापरू शकतो. बरोबर आहे. मराठीत पण तोच नियम आहे. हा कॅमेरा आहे. बरोबर आहे. ही माझी वही आहे. व्हॉट एव्हर अजून तुमच्याकडे जे ऑब्जेक्ट असतील ते. बरोबर आहे. त्यानंतर अनेक वचन मध्ये काय होईल, मग दिसचं होणार दीज. काय होईल? दिसचं उच्चार काय होईल? दीज. चीज कसं म्हणतो आपण? चीज. तसंच दीज असं लांबावं लागेल उच्चार. ठीक आहे. मग एक वचन मध्ये दिस, अनेक वचन मध्ये दीज. समजते. दीज म्हणजे अनेक वचन, ह्या किंवा हे. मग या खुर्च्या आहेत, हे बेंचेस आहेत. आपण म्हणतो ना घरामध्ये असतात ना, ह्या माझ्या साड्या आहेत, हे माझे ड्रेस आहेत. आता मुली आहेत समोर, महिला आहेत म्हणून मी अशी उदाहरणं देतोय बरं का. माझ्याकडे असं काही नाहीये. आले लक्षात? माझी मिसेस म्हणत असते पण, ह्या माझ्या जुन्या साड्या आहेत, ह्या माझ्या नवीन साड्या आहेत. मी विचारतो घालणार कोणती आहे ते सांगा आता पहिले. मग नाही आज ड्रेसच घालणार आहे. मग म्हणतो मग विचारते कशाला.
ओके, हे होत असतं बऱ्याच वेळा असं, ठीक. तर सांगायचं तात्पर्य काय, दिस इज माय फेवरेट साडी अँड दीज आर माय फेवरेट साडीज, बट आय एम गोइंग टू वेअर अ ड्रेस. आले लक्षात? तर दिस म्हणजे एक वचन, दीज म्हणजे अनेक वचन. एवढं समजलंय सगळ्यांना? याचे एक्झाम्पल्स तुम्ही नंतर बनवणार आहात, आता पहिले समजून घ्या. नेक्स्ट, आता हे झालं दिस आणि दीज. आता दॅट आणि दोज. मग दॅट म्हणजे काय, की तो, ते, ती. त्यामध्ये दूर असलेल्या एका वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी पण वापरू शकतो, असं काही नाहीये. ओके, दॅट इज माय फ्रेंड, दॅट इज द गर्ल. ओके, मग त्या विशेष अनुषंगाने आपण बोलू शकतो. पण तो व्यक्ती लांब पाहिजे. जवळ असेल त्यावेळेस दिस म्हणणार, वस्तू असो व्यक्ती असो, आणि लांब असेल त्यावेळेस दॅट म्हणणार. एक वचन मध्ये एका व्यक्तीबद्दल, एका वस्तूबद्दल. दॅट इज माय कार. आपण म्हणून एखादी नवीन गाडी घेतली, आपण रोडला उभी केली आहे, आपण मित्राशी बोलतोय, सी दॅट्स माय कार, दॅट्स माय न्यू कार. ती माझी नवीन कार आहे. ओके, आले लक्षात? त्याच्यामध्ये बघा, दोज. दोज मध्ये काय होईल, अनेक वचन येईल. दॅट मध्ये एक वचन, लांब असलेली वस्तू. दोज मध्ये, सॉरी, दॅट मध्ये जवळ असलेली वस्तू, आणि दोज मध्ये अजून लांब पण अनेक वस्तू. ठीक आहे, दोज आर माय बिलॉंगिंग्स. ओके, दोज आर माय बुक्स. ते माझी पुस्तके आहेत. आले लक्षात? मग दिस, दॅट, दॅट, दोज. समजले? असं पण घेऊ शकतो तुम्ही, दिस, दॅट, दीज, दोज. आता याच्या पुढे एक्झाम्पल पाहूया, म्हणजे अजून छान कळेल बघा. दिस इज पेन, हा पेन आहे. दिस इज चेअर, ही खुर्ची आहे. दिस इज लॅपटॉप, हे लॅपटॉप आहे किंवा हा लॅपटॉप आहे. ठीक आहे. त्यानंतर दीज आर चेअर्स, अनेक वचन मध्ये, ह्या खुर्च्या आहेत. दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत. आपण म्हणतो दीज आर माय फॅमिली मेंबर्स, दीज आर माय फ्रेंड्स. ओके, रिलेटिव्ह. मग ते अनेक लोक आहेत म्हणून दीज म्हणतो आपण. ओके, आता याच्याच मध्ये दॅट मध्ये कसं होईल, दॅट इज टेबल. आता इथे आर्टिकल पण लावू शकतात, दॅट इज अ टेबल, तो एक टेबल आहे. दॅट इज कार, ती कार आहे. दॅट इज ट्री, ते झाड आहे. एकाबद्दल आहे. ठीक आहे. इथे दोज आर कार्स, त्यानंतर दोज आर स्टुडंट्स. समजले? अनेक वचन आहे म्हणून दोज केलंय. एनी कन्फ्युजन? क्लिअर इथपर्यंत? Yes, sir. प्रत्येकाने 5 एक्झाम्पल्स बनवायचे फास्ट. दिस, दीज, दॅट, दोज. एव्हरीबडी मेक 5 एक्झाम्पल्स इच. कोणते पण बनवू शकता तुम्ही. तुम्हाला वेळ आहे फक्त 3 मिनिट. डू इट फास्ट. आणि प्रत्येकाने बनवायचं आहे. चलो, डू इट. तुमच्या एक सेपरेट वहीमध्ये हे सगळं करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे रेफरन्सला राहील. ठीक आहे, जरी तुम्ही स्क्रीनशॉट घेत असला तरी पण हाताखालून गेलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं असे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवतात आणि तो तसाच राहतो आठवडाभर, आणि मग नंतर लेक्चर मध्ये पण समजत नाही. ठीक आहे, तो स्क्रीनशॉट घ्याच, काही हरकत नाही, तुमच्यासाठीच आहे. परंतु हाताखालून थोडं जाऊ द्या, प्रॅक्टिस करा. जरी तुम्ही वयाने मोठे असला तरी तुम्ही विद्यार्थी आहात, असं समजून घ्या. चलो, लेट्स कंटिन्यू. 2 मिनिट्स फॉर यू. बाकीचे ज्यांचा कॅमेरा बंद आहे, प्लीज कीप युअर कॅमेरा ऑन एव्हरी टाइम. आय कॅनॉट रिमाइंड यू. ज्यांचं आधीचे लेक्चर्स मिस झाले असतील त्यांच्यासाठी युट्यूबला आपण ती लिंक प्रोव्हाइड करत असतो, तर ते पण बघत चला. ज्यांना रिवाइज करायचे त्यांनीही मागचे व्हिडिओज ते पाहू शकतात. ठीक आहे. आणि याच्या आधी मी सांगितलं होतं की हा जसा ऑनलाईन आपला जो फ्री क्लास असणार आहे, तसाच ऑफलाईन पण दर सोमवारी आपण 5:30 ते 6:30 ऑफलाईन क्लास पण घेतो. तोही फ्री असतो वर्षभर. तर ऑफलाईन ज्यांना शक्य आहे तेही येऊ शकतात. तुम्ही दोन्हीही करू शकता. ओके, पण ज्याला खरंच वेळ आहे, इच्छा आहे, त्यांनी वेळ काढून या. आय वुड लाईक टू टीच, आय वुड लाईक टू ट्रेन यू रादर. पण वेळ तुम्हाला द्यायचा आहे, लक्षात घ्या. क्वालिटी टाइम तुमचा पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येईल. ओके, प्रत्येक सोमवारी 5:30 ते 6:30 प्रत्येकासाठी आहे तो, नॉट ओनली फॉर वुमन्स. ओके, फक्त महिलांसाठी ऑनलाईन आहे. बाकी सगळ्यांना 5:30 ते 6:30 दर सोमवारी फ्री ऑफलाईन क्लास असतो. तो पण ऑनलाईन आपण ठेवत असतो. कसं म्हणजे 5:30 ते 6:30 आहे, पण 6 ते 6:30 त्याचं युट्यूब लाईव्ह असतं प्रक्षेपण. सो युट्यूब लाईव्ह पण तुम्ही बघू शकता, आजचा एपिसोड पण. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हिटी असतात, सॉफ्ट स्किल्स, लाईव्ह कॉन्व्हर्सेशन, काही ग्रामरचे टॉपिक्स. तर
जसे मुलांचं पार्टिसिपंटचं म्हणणं असतं त्याप्रमाणे लाईव्ह टॉपिक्स आपण घेतो. डाऊट क्लॅरिफिकेशन असतं, कोणाला काही डाऊट असतात ते लाईव्ह क्लिअर होतात. तर तोही तुम्ही युट्यूबला ग्लोबल इंग्लिश ॲप जे आपलं चॅनल आहे त्याच्यावर जाऊन तिथे तुम्ही लाईव्ह सेक्शन मध्ये गेला तर तुम्हाला पूर्ण मागच्या वर्षाचे पण तुम्हाला एपिसोड्स पाहायला मिळतील. ठीक आहे, त्याच्यातूनही तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकतात, कारण की तिथे लाईव्ह टॉपिक्स, लाईव्ह चर्चा असते सगळी. ठीक आहे, त्याचबरोबर हे तर लाईव्ह तुम्ही करतायत. चलो, व्हेरी नाईस. आणि काही जणांचा मला फोन आला होता की सर आम्हाला ऑलरेडी थोडंसं येत आहे, पण आम्हाला लवकर क्लिअर करायचं, आम्हाला इंटरव्ह्यू आहे, जॉबची तयारी आहे. तर त्यांना स्पेशल त्यांची बॅच असणार आहे 2 महिन्याची, जी की उद्यापासून चालू होणार आहे. ठीक आहे, तर उद्यापासून रात्री 8:15 ते 9:15 स्पेशल बॅच त्यांची चालू होते 2 महिन्याची. याच्यामध्ये आपण जसं शिकतो हे वर्षभर आहे, याच्यात थोडा स्पीड कमी असणार आहे, कारण की मला तुमच्याकडून करून पण घ्यायचं आहे आणि तुमचा प्रायोरिटीच्या हिशोबाने आपण हळूहळू करतोय. ठीक आहे, पण ज्याला प्रोफेशनली, ज्याला फास्ट पुढे जायचंय, ज्याला वेळ कमी आहे, जो ऑलरेडी जॉब मध्ये आहे, ज्याला करिअरचा विचार आहे वेगळा, तर त्याच्यासाठी त्याला 2 महिन्याची स्पेशल वेगळी बॅच असते, ती फास्ट असते. ठीक आहे, त्यामुळं तेही तुम्ही करू शकता. लाईव्ह त्याची बॅच उद्या चालू होईल 8 एप्रिल पासून. ठीक आहे, चलो. नेक्स्ट, डिड यू कम्प्लीट इट? होमवर्क झालाय करून? ओके. Yes, sir. सो Yes, sir. पल्लवी सेड यस. पल्लवी, अनम्यूट प्लीज. येस. पल्लवीला असं वाटते सर माझा माईक तर म्यूट होता, तुम्ही कसं ऐकलं? एम आय राईट सर पल्लवी? मी नोटपॅड वरती सेंटेन्सेस बनवलेत. पण मी बरोबर ऐकलं ना, तू बोलली ना यस? येस. ठीक आहे, हरकत नाही. कारण लक्षात घ्या, माझ्या समोर कॅमेरा जर ऑन असेल ना तर माझं सगळ्यांकडे लक्ष असतं बऱ्यापैकी, तो त्याच्यामुळे मी तुम्हाला बघू शकतो. तो हाच ओके. बेनिफिट आहे झूमचा. सो झूम मध्ये तुम्हीही मला पाहू शकता, मी तुमच्याशी इंटरॅक्शन करू शकतो, सगळे पार्टिसिपंट्स एकमेकाला पाहू शकतात. ठीक आहे, अदरवाईज मी आपलं ऍप पण आहे प्ले स्टोअरला, त्याच्यातून पण आपण लाईव्ह करतो, पण त्याच्यामध्ये मर्यादा अशी असते की त्याच्यात तुम्ही एकमेकाला पाहू शकत नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना पाहू शकत नाही, म्हणून आपण झूमवरच घेतोय. हा, चलो पल्लवी सांगा. ओके. थोडे सेंटेन्सेस बनवलेत मी सर. काही हरकत नाही, ओके. सांगा. दिस इज अ माउस. दिस इज अ बॉटल. दिस इज अ कीबोर्ड. दॅट इज माय विलेज. दॅट इज माय सिटी. दीज आर माय फॅमिली मेंबर्स. एवढ्यापर्यंत आले हो म्हटले, तेवढ्यात तुम्ही म्हटले की काही हरकत नाही, नो एवढे प्रॉब्लेम. सेंटेन्स. चांगले, सगळे Can I बरोबर tell, आहेत, sir? व्हेरी गुड, नाईस. थँक्यू सर. खूप छान. लक्षात घ्या, Can I tell, sir? रॅन्डमली मी विचारत असतो, कारण मला प्रत्येकाचा अंदाज घ्यायचा असतो की किती सिन्सिअरली तुम्ही करताय, आणि खूप छान करत असता. काही वेळेस तुम्ही बोलत नाही फक्त, पण मला बोललेलं आवडतं, कारण हा बोलण्याचा क्लास आहे. ठीक आहे, हो. येस प्लीज. चलो, एनीबडी एल्स वॉन्ट्स टू शेअर? Can I tell, sir? येस, स्वाती. स्वाती नंतर स्वाती शेवटे, मग सारिका मुनोत. तिघांचे हात वर आहेत. ओके, पहिले स्वाती जाधव. This is cat. That is cat. These are cats. Those are cats. Uh, this is pillow. That is pillow. Those are pillows. These are pillows. This is cooler. That is cooler. Uh, these are teddy bears. Those are teddy bears. नाही, This is door. That is door. Uh, these are windows. Uh, those are windows. व्हेरी This गुड, is calendar. That is calendar. These are photos. Those are photos. नाईस. आता स्वाती, मला लक्षात आलंय तू तर करते छान, प्रयत्न पण चांगला करते, तुला येतं पण आहे थोडस, की आधी पण तू प्रयत्न करते म्हणजे. मग माझं म्हणणं काय, ज्याला बेसिक सेंटेन्स येत आहे त्यांनी थोडं नेक्स्ट लेवलचं सेंटेन्स करा, त्याचं वाक्य थोडं मोठं होईल. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय चाइल्डहुड फोटो, दिस इज माय फेवरेट फोटो, दीज आर माय बेस्ट फोटोज. मग अशी काही त्यातमध्ये विशेषणं वापरा, काही नवीन शब्द ऍड करा. ठीक आहे, Okay, sir. Next जेणेकरून time. तुम्हाला हा नेक्स्ट लेवलला पण तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि ज्यांची सुरुवात आहे, ज्यांना अजून थोडा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा शब्द त्यांचं कमी आहेत व्होकॅबलरी, त्यांना नवीन काहीतरी ऐकायला मिळेल, मला नवीन शब्द तुमच्याकडून शिकायला मिळतील. ठीक आहे, Okay, sir. I will practice. ऍब्सोल्युटली. दोज हू कुड ट्राय, शुअरली प्लीज ट्राय युअर बेस्ट, कारण हा ओपन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला पूर्ण चान्स आहे चुकण्याचा, आणि मला पूर्ण Yes, sir. अधिकार आहे तुमची चूक काढण्याचा आणि ती बरोबर करण्याचा पण. एम आय राईट? Correct, sir.
ऍब्सोल्युटली. आणि तेवढाच एक प्रामाणिक उद्देश आपला आहे की तुमची डेव्हलपमेंट व्हावी, मला संधी मिळावी, तुमचं अजून नवीन नवीन काय तुमच्या आयडियाज आहे ते आपण सगळ्यांना शेअर करूया, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. ओके सर. व्हेरी गुड स्वाती. नेक्स्ट स्वाती शेवटे, Yes, sir. बोला. This is my notebook. This is my handkerchief. This is my favorite dress. This is my mobile. This is my pencil. That is a table. That is my bus stop. That is my house. That is my room. That is my letter. These are my relatives. These are my books. These are papers. These are favorite. These are my favorite friends. Those are my dresses. Those are players. Those are boys. Those are हा, दोज आर बॉईज. दोज आर बॉईज म्हटली का तू बॉय म्हणाली? boys म्हणाले. ओके, मला इथे बॉय ऐकवलं फक्त. मग दिस इज बॉय अँड दोज आर बॉईज, अनेक आहेत म्हणून बॉईज. व्हेरी गुड, नाईस. येस स्वाती, एनिथिंग एल्स? डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? नाही. डन, फाईन. आता लक्षात आले, स्वातीनी बघा एक स्टेप पुढे घेतली, जिथे पर्सनल प्रोनाउन्सचा वापर केलाय त्यांनी, आणि ते खूप इफेक्टिव्ह आहेत. जसं माय, माइन, आर, आर्स, हिज, हिम. ओके, ह्या गोष्टी आपण पुढे शिकायच्या आहेत आपल्याला. पर्सनल प्रोनाउनचा खूप महत्वाचा टॉपिक आहे. काही थोडासा पुढचे टॉपिक झाल्यावर आपण तो घेणार आहोत. ठीक आहे, चलो, व्हेरी नाईस, गुड. सो नेक्स्ट सारिका मुनोत, प्लीज. हा, दोज हु हॅव डन प्लीज टेक युअर हँड्स डाऊन. तुम्हाला कळेल म्हणजे. हा, पूजा साळुंके हॅज रेज्ड हँड अगेन. ओके, सारिका मुनोत नाव. This is a fridge. This is a notebook. This is a box. These are the fridge. These are notebook. These are box. That is a bed. That is a bottle. That is a gas. Those are bed. Those are bottle. Those are gas. व्हेरी नाईस, नाईस. चांगला प्रयत्न केलाय सारिकाजी. गुड. ओके, Thank you. येस. अँड सारिका मुनोत, आय गेस महावीर मुनोत मदर, राईट? Yes. ओके ओके, खूप छान. बघा किती आनंद वाटतो. महावीर मुनोत वन ऑफ माय स्टुडंट्स. अँड मला आठवते 2016-17 हो. साली मी त्याला शिकवलं होतं. बरोबर आहे, तेव्हापासून हं. तो टच मध्ये आहे. आणि त्याची मम्मी आज क्लास करते. इट्स रिअली ओव्हरवेल्मिंग अँड हॅपी मोमेंट. खूप छान वाटलं. आणि आय गेस तुम्ही कडा मधून आहात, कडा आष्टी. हो हो. येस येस, व्हेरी नाईस, खूप छान. खऱ्या अर्थाने ऑनलाईनचा जो फायदा होतोय, तुम्हाला आनंद वाटते की डिस्टन्सचा जो प्रॉब्लेम होता लोकांना, तो सॉल्व्ह होतोय आणि कुठूनही तुम्ही जॉईन करू शकताय आज. व्हेरी नाईस, थँक्यू सारिकाजी फॉर जॉईनिंग. हाऊ इज महावीर? Thank. महावीर कसा आहे सध्या? ठीक आहे. पुण्याला असतो तो. पुण्यात असतो. आय गेस तो आय टी फील्ड मध्ये आहे आता, बरोबर आहे? हो. व्हेरी नाईस, खूप छान. चलो, तर कधी हार्दिक. आलं तर त्याला सांगा नगरला येऊन भेटा म्हणून. ठीक आहे, हो चालेल. ओके. आता हार्दिक पण मी तेच करतोय. काय करतोय? BCA करतो हार्दिक. ओके ओके, हार्दिक लहान भाऊ त्याचा. हा. ओके ओके, खूप छान. व्हेरी नाईस, गुड गुड, कीप इट अप. चलो, लेट्स कंटिन्यू. सो पूजा साळुंके. हा, आणि ज्याचा कॅमेरा मध्ये मध्ये बंद होतो, मी त्याला चान्स देत नाही बोलायचा. स्पेशली पूजा, आता तू ऑन केलाय कॅमेरा, मध्ये कुठे गायब झाली होती तू? सर, माझ्या मुलीला आणायला गेलेली मी ट्युशन वरून. वा वा वा, किती प्रामाणिक आहे बघा. ठीक आहे, हरकत नाही, पण लक्षात घ्या, मी समजू शकतो तुमच्या जबाबदाऱ्या, पण तुम्ही अलर्ट राहिलात तर काम करण्यात मजा येईल तुम्हाला. नाहीतर मग ते काय होईल, बाकीच्यांवर अन्याय होईल ना. मग आता ज्यांचे कॅमेरे बंद आहेत, मी त्यांच्याशी अजिबात बोलत नाही. मी पहिल्या दिवशीपासून ह्या गोष्टीवर ठाम आहे. जरी ऑनलाईन क्लास असला तरी पण त्याला प्रिन्सिपल आहेत, तत्व आहेत. म्हणजे फ्री असो किंवा पेड असो, माझ्या रेग्युलर बॅच मध्ये पहिल्या बॅच पासून माझा हाच नियम आहे. ज्याचा कॅमेरा ऑन आहे, जो कॅमेरा समोर आहे, त्याच्याशीच मी बोलतो, पेड क्लास असला तरी पण. आले लक्षात? तर इथे पण तुम्हाला तोच नियम आहे, कारण त्याचा उद्देश एवढा आहे की बेस्ट रिझल्ट साठी तुम्हाला समोर बसून शिकणेच महत्वाचं आहे. ऑफलाईन क्लासमध्ये कसं, तुम्ही एकदा वर्गात बसल्यावर तुम्ही जाता का कुठे? जे टीचर शिकवतील ते 1 तास बरोबर लक्ष देऊन ऐकता. मग इथे पण तेच अपेक्षित आहे. ओके, नेक्स्ट टाइम अजून थोडंसं प्लॅन करा प्लीज. चलो, नेक्स्ट स्वाती जाधव हॅज डन ऑलरेडी. अनिता जाधव इज देअर. अमिता, सॉरी, अमिता जाधव. Excuse me, sir. हा, येस स्वाती. I make sentence, sir. वेट वेट वेट, पहिले तुमचं टर्न झालंय ना एकदा, आता अमिता जाधव.
मग परत तुझ्याकडे. ऍडजेक्टिव्ह ऍड केले. ओके. येस, डोंट वरी, आय विल कम टू यू. येस, अमिता. दिसचे वाक्य सांगते मी. दिस इज अ बॉय, दीज आर बॉईज. सर मला एक विचारायचंय, धिस येस इज ला आर्टिकल येईल का? ए अँड द आपले आर्टिकल्स आहेत ते इथे येस, येईल का? ऍब्सोल्युटली दिस येईल, इज अ बॉय. ऍब्सोल्युटली येईल. फॉर ठीक एक्झाम्पल बघा, आहे. दिस इज दी वेबकॅम, दिस इज दी क्लास. आता द का ओके. वापरते, कारण कोणत्या क्लास बद्दल आपण बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे. आर्टिकलचा टॉपिक पण आपल्याला पुढे पाहायचं आहे. आर्टिकल मध्ये आपल्याला फक्त काय होतं, काही नियमाला धरून चालावं लागतं ना. त्याच्यामुळे तुम्ही तो विचारलं बरोबर आहे. पण आर्टिकल्स यू कॅन यूज, डोंट वरी, रिस्पेक्टिव्हली. ओके. दिस इज अन एलिफंट, दीज आर अन एलिफंट्स, दॅट इज अन हा, एलिफंट. दीज आर अन एलिफंट्स नाही होणार. आता आता नियम आहे बघा, मी तुम्हाला काय म्हणतो, नियमाला धरून वापरता येईल तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय चुकलंय, कारण अनेक वचन मध्ये आर्टिकल निघून जाईल ना. आणि अन हे प्लुरलला नाही चालणार, कधीच सिंग्युलरला चालतील. दिस इज ठीक आहे. अन एलिफंट, हा एक हत्ती आहे. पण हे हत्ती आहे, हे एक हत्ती आहेत असं होईल का कधी? मग अँडचा अर्थ तिथे लागणार नाही. ठीक आहे. मग त्याला काही नियम आहेत, ते आपण नंतर जेव्हा ऍक्च्युअल टॉपिक आपण घेऊया त्यावेळेस मी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगेन. मग तो एरर कधी तुम्हाला, चूक तुमची होणार नाही त्यात. ठीक आहे. That is an elephant. Those are elephants. ओके. This is a beautiful bike. Those are beautiful bikes. That is a beautiful bike. Those are beautiful bikes. This is a small village. These are small villages. That is a नाही small येणार बरं village. का, येणार नाही मध्ये, येतोय चुकून. Huh. These are small villages. That is a small village. हा, Those आता are इथे तुम्ही small उच्चार villages. जे करताय ना, आणि अमिता, दॅट इज ए असं नाही येते, दॅट इज अ, Oh, दॅट्स अ. oh, that is a small village. Those are small villages. This is a my house. ना, दिस इज Uh, माय हाऊस, दिस इज अ माय हाऊस नाही होणार ना आता. okay, this is my house. येस. This is my house. These are my houses. That is a my house. Those are परत परत my येणार houses. नाही, नाही येणार, माय वापरलं ना तुम्ही. हा, बरोबर. ओके, व्हेरी नाईस अमिता, गुड गुड अटेम्प्ट, चांगला प्रयत्न केलाय, खूप छान. आय गेस तुम्ही आजच जॉईन झाली, याच्या आधी नव्हता तुम्ही, आय गेस, राईट? हा, मी 2 वेळा जॉईन झाले. मी पुण्यात असते सर. व्हेरी नाईस. अँड टेल मी अबाउट युअर सेल्फ, व्हॉट इज युअर बॅकग्राऊंड? मी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला सर्व्हिस करते आणि तुमच्या मिसेसची आणि माझी ओळख विपश्यना सेंटरला झाली आहे, अच्छा. नाशिक, Oh, इगतपुरी. I remember now. Okay, I didn't meet you ever, but I heard about you. You are in Pune. She told me at Igatpuri. हा, Right. You इगतपुरी. became friends there. Right, right. Very nice. Nice to meet you online. Do come to Ahmednagar whenever it is possible. Okay. हो, मी तिकडेच असते, नगरचीच आहे मी प्रॉपर. अच्छा. शिर्डी जवळ आहे आमचं गाव. Very nice. तर Very. जॉबमुळे पुण्यात. Okay, great, great. Very nice. So you are in agriculture department. As a what? ऍज अ अनालिस्ट सॉइल टेस्टिंग लॅब मध्ये आहे मी. Okay, okay. Very nice. Good, good. Chalo, very nice. Thank you. Next, I guess Swati had some sentences. Swati. This is a little and cute cat. That is very small window of my house. Okay, so you did addition, which I told. म्हणजे मी तुला जे Yes, sir. सुचवलं होतं ते लगेच ऍड केलं तू. Yes, Very sir. good. Smart learner. Very good, Swati. Thank you, sir. These are my children's photo. These are my children photos. That is हा, my आता old आता fridge. याच्यामध्ये तुम्ही these are my children's photos असं म्हणू शकता इथे. एस लावायला पाहिजे होतं इथे. दोन्ही ठिकाणी चिल्ड्रनला पण येईल आणि फोटोजला पण येईल का सर मग? का म्हणतोय लक्षात घ्या, आता दोन्हीचे लॉजिक वेगवेगळे आहेत. दीज आर माय चिल्ड्रन्स फोटोज. मग इथे चिल्ड्रनचा जो एस आहे तो अपोस्ट्रोफी एस आहे, त्याचा अर्थ असा होईल, हे फोटोज जे आहेत, अनेक फोटोज आहेत ना, हे Yes, फोटोज sir. माझ्या मुलांचे आहेत. मग तो मुलांचे च जो आहे ना मराठीतला, तो तिथे Yes, sir. अपोस्ट्रोफी एस लस तिथे महत्व आहे. मग दीज आर माय चिल्ड्रन फोटोज असं नाही मी म्हणतात, तसंच दीज आर घेतलं माय. होतं सर, पण मला असं वाटलं दोन्ही ठिकाणी यस येणार नाही, मग मी ते कट केलं मी ना. नाही नाही, काही हरकत नाही, वाटलं इट्स ओके, बट वाटलं म्हणजे चुकलं.
ओके, आयुष्यात जेव्हा पण तुम्ही म्हणताल ना मला वाटलं, समजायचं तिथे चुकलं. जे आहे ते ओके क्लिअर सर. विचारून घ्या, जसं तुम्ही आता सांगितलं ते. ठीक आहे, काही ओके हरकत सर. नाही. तर दीज आर दोज माय चिल्ड्रन्स फोटोज. मग दोन्हीकडे एस जरी आलाय तरी एस फोटोजला जो आले तो अनेक वचनचा आहे. एक फोटो, आणि अनेक फोटोज. आणि इकडे जो एस आहे तो अपोस्ट्रॉफी एस आहे, दॅट रिप्रेझेंट्स पॉझेसिव्ह केस, की मुलांचे अशा अर्थाने. ठीक आहे, येस सर. व्हेरी गुड. चांगला दीज आर सेंटेन्स बनवलंय, दीज त्यामुळे बाकीच्यांनी दीज पण आर लक्ष माय देऊन ऐकत चालू. वेट चिल्ड्रन्स वेट. फोटोज. ज्यावेळेस एखादी गोष्ट मी एक्सप्लेन करतोय कोणाला, ती सगळ्यांसाठी आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटू शकतं नाही स्वातीलाच सांगतात ते सर, स्वातीचं सरांचंच बोलणं चालू आहे. आलं का लक्षात? तसं नाहीये. तुमच्या सगळ्यांना ते डाऊट्स महत्वाचे आहेत. जरी तुम्हाला आत्ता माहिती असतील तर पुढे तुम्हाला रिवाईज होईल अजून, किंवा नाही माहिती तर विचारून घेत चला. कारण स्मार्ट लर्निंग त्यालाच म्हणतो जे दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो. आजचं माझं तुम्ही जर कोट पाहिला होता स्टेटसला मी ठेवलेलं आहे, माझं स्वतःचं थॉट आहे की बिकमिंग अ गुड स्पीकर इज सेकंड स्टेप. बिकमिंग अ गुड स्पीकर इज सेकंड स्टेप. बिकम अ गुड लिसनर फर्स्ट. आले लक्षात? तर ह्याचं मी माझ्या अनुभवातून लिहिलंय ते, की वक्ता बनणं ही दुसरी पायरी आहे. पहिले श्रोता बना, पहिले ऐकणारे बना. ऐकलं तर ऐकवता येईल, हे कायम लक्षात ठेवा. कारण कम्युनिकेशन स्किलचा आपण अभ्यास करतोय, दॅट टू इन इंग्लिश. मग इंग्लिश असो किंवा मराठी असो, कोणतीही भाषा असो, जर तुम्ही नीट ऐकून घेतलं तर नीट समजल, नीट समजलं तर नीट उत्तर देता येईल. नाहीतर चुकाच होतील फक्त. ओके, आणि हे फक्त इंग्लिश बद्दल नाही आहे, रिअल लाईफ मध्ये पण हेच असतं. तुम्ही जर समोरच्याचं ऐकून घेतलं तर समजेल, आणि समजलं की उत्तर बरोबर देता येतं. ठीक आहे, सो हा लाईफ मध्ये लेसन लक्षात ठेवा प्लीज. आपल्या क्लासमध्ये ते खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाचे डाऊट्स मला माहित नाही कोणी प्रत्येक जण विचारू शकतं का. काही जणांना फिअर असतो, नाही ठीक आहे मी नको आत्ता विचारायला, पुढच्या ह्याच्यात विचारतो, मग मी पहिल्याच लेक्चरला आहे आज, मी कशाला अनम्यूट करू, असं खूप बऱ्याच गोष्टी डोक्यात चालू असतात. बरोबर आहे. तर याच्यातून फायदा काय होईल तुमचा, फक्त की समोरच्याचं ऐकलं तरी खूप फायदा होईल. आणि त्याचा डाऊट आल्यावर मी काय उत्तर देतो हे जास्त महत्वाचं आहे. ते कुठेही लिहिलेलं नाहीये, कारण हे लाईव्ह चालू आहे ना, तर एक्सप्लेनेशन तुम्हाला समजेल त्या अर्थाने तुम्ही समजून घ्या. त्याच्या रिलेटेड तुमचा अजून काही डाऊट असेल ते पण विचारू शकता. प्रत्येकाला पूर्ण अधिकार दिलेला आहे. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, हात रेज करू शकता, आणि मला एक्सक्यूज मी म्हणून थांबवू पण शकता. ओके, आय एम नॉट हिअर टीचर, ऍक्च्युली आय एम हिअर ट्रेनर. आणि ट्रेनरचं काम काय असतं की समोरच्याला ट्रेन करणं. त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टींची तुमची दखल घेतोय आणि ते माझं काम आहे. त्यामुळे तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने घ्या आणि जास्तीत जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन फायदा करून घ्या. ठीक आहे, चलो. सो स्वाती प्लीज कंटिन्यू. These are my children's photo. Those pillows are very beautiful. This is my old fridge. Uh, those bottles are very expensive. दोज बॉटल्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके, That's it, sir. दॅट्स इट. व्हेरी नाईस, आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. खूप कमी टायमिंग मध्ये तू अपडेट केला आणि लगेच सांगितलं. दॅट इज व्हॉट स्मार्ट लर्निंग इज. चलो, व्हेरी गुड. आय गेस बऱ्यापैकी तुम्हाला टॉपिक कळालेला आहे. असं कोण आहे का ज्याला आजचा टॉपिक कळाला नाही, सांगा. एनीबडी एल्स? नोबडी? ओके, एव्हरीबडी. ठीक आहे, चलो. आय गेस कोणी अजून बोलणार आहे का? राणी हॅज अनम्युटेड. राणी, येस. Yes, yes, तुम्ही please. विचार करत होता का अनम्यूट तर करून ठेवलंय, पण बोलू की नको बोलू असं चालू होतं का डोक्यात? No, actually, I just joined. Okay, So, so you may not understand exactly what going on. no, I understand now. These or that sentences are going on. Okay, But that's good. So would you like to make some sentences on it, okay, I will try. please? This is a star. These are stars. This is a bag. That is his bag. Uh, this is cat. These are cats. Anything else? Nothing. Okay, fine. So I can see that you are very confident and charming person. So why don't you talk about today's class? In that you can use these, that, these, those. Now it's your test. याच्यात Uh, apply करा. Yes. okay. We are using these in a singular sentences. And that
but the thing is nearby us. No, We are. I don't want you to explain that. That already I had explained. I Okay. want you to put your opinion on today's class. Or Uh, आपण जे आता today क्लास घेतो त्याच्यामध्ये just- these, that, these, those याचा वापर करून दाखवा. Okay. Actually, now I just joined this class before 10 minutes, so I don't want to put any opinion about it. But the class is awesome. I like someone are explaining their sentences, so these are also good. Like Okay. See what I was expecting तुम्ही म्हणू शकता की okay, this is the English speaking class and okay. that is online. These are Mhm. very good participants and Yes. they are doing fantastic. That's it. Okay. ओके म्हणजे एक बेसिक सेंटेन्स मध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज काय होतं ते मला बघायचं होतं. यू कॅन स्पीक, आय कुड सेन्स इट बिकॉज पहिल्या वाक्याला तर तुमचा जो छान कॉन्फिडन्स होता. सो आय कॅन शुअरली अप्रिशिएट. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. वेअर आर यू फ्रॉम? I'm from Jewar, on Nagar Aurangabad Road. Okay, I'm a teacher. that's good. And what is your you can say subject? Which subject do you teach? Actually, I'm a primary teacher, so I teach whole subject. Okay. And how did you come to know means about this event? My friend Jyoti Todmal, she's sending me link last day. I'm asking her about English speaking classes. So she sent me. I think on this is only ladies classes, na? Yes. So she sent me link last day, and I just opened the WhatsApp, so I saw that link, and I just joined it. Okay, okay. Thank you so much for joining and say thanks to your friend Jyoti. Okay, that's nice. Okay, Thanks. so see, look at the guys, means people are there who are really well wishers. Okay, so look at her friend Jyoti. I even don't know her, but she shared the link. She opened it now and she is in the class. So like this, you guys can also do the same. You can share to those who are really willing to learn. Okay, not those who don't want to join, because it is not only a class, it is for your betterment. So I expect you guys to do the same. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या फ्रेंड्स मध्ये ज्यांना खरंच इच्छा आहे, ज्यांना अपलिफ्ट व्हायची गरज वाटते तुम्हाला की पॉलिश केलं तर अजून बेटर होईल यांचं करिअर, तर नक्की शेअर करा. And it is absolutely free for everyone every Monday at 8 p.m. So next Monday also we are going to meet with the new topic. And तोपर्यंत जे झालेले टॉपिक्स आहेत ते तुम्ही रिवाइज करत चला. दॅट इज द ओनली आउटकम ऑफ माय दिस इव्हेंट. मी हे जे काय इनिशिएटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की इंग्लिश खूप सोपं आहे, परंतु प्रॅक्टिसला थोडंसं वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी आपण वर्षभर हे करण्याचं ठरवलंय. तर वर्षभर जरी असलं तरी तुम्हाला वेळ तुम्हाला पहिल्या दिवसापासून द्यायचा आहे, कारण जे फर्स्ट वीक मध्ये घेतलं होतं तेच लास्ट वीक मध्ये पण लागणार आहे. थ्रू आउट द लाईफ इंग्लिशमध्ये तेच लागणार जे आपण शिकतोय. त्यामुळे असं शिका की आयुष्यभर पुरेल. ठीक आहे. सो इट इज लाईक इन्व्हेस्टमेंट फॉर युअर नॉलेज अँड यू हॅव टू डू इट. Nobody else will do it on behalf of you. Understood? Yes. Chalo. So very good. And I really enjoyed today's live class. Everybody was there. Good involvement. I expect better than this next time. तुम्हाला प्रॅक्टिस करायला फक्त एवढा स्कोप आहे की जे आधीचे सेंटेन्सेस झाले त्याची प्रॅक्टिस करा, कारण बेसिक एवढं स्ट्रॉंग करून घेणार आहे मी की पुढे तुम्हाला ऍडव्हान्सला काहीच प्रॉब्लेम येणार नाही मग. ठीक आहे, कारण डायलॉग्स अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे ऍडव्हान्स लेवलला करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी बेसिक्स खूप स्ट्रॉंग पाहिजे. मग तुम्हाला विचार नाही करावा लागले पाहिजे ड्राफ्टिंग करताना सेंटेन्सचं की याच्यात मी काय घेऊ आणि काय नको. ठीक आहे. सो आपण आतापर्यंत सिम्पल प्रेझेंट टेन्स पूर्ण पाहिलेला आहे विदाउट मेन वर्ब तो, आणि प्लस आता पुढे आपल्याला पास्ट टेन्स पण पाहायचं आहे. त्याचबरोबर बाकीचे अजून काही टॉपिक्स आहेत. सो ऍडजॉइनिंग जे जे आपण जवळचे टॉपिक आहेत तेही आपण घेत जाऊ. सो प्लीज डू द प्रॅक्टिस अँड देन यू वुड बिकम कॉन्फिडंट. With this note, I will take a pause here for today's live class. See you tomorrow, or you can say see you in the next week on Monday. Okay? Thank you so much, everyone. Good night. Thank you. Thank you. Thanks. Have a nice Good weekend. night, sir. Thank you, sir. Thank you so much. Thank you, sir. Thank you, all of you. Good night.